सांगलीमुळे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीची शक्यता आहे। सांगलीतील मेळाव्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला। सांगली लोकसभेबाबत राजकारण झाल्याचा दावाही करण्यात आलाय। तर काँग्रेसच्या भूमिकेमुळे चंद्रहार पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बंडखोर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईसाठीच्या मेळाव्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधात सूर पसरल्याचं पाहायला मिळालंय। सांगली लोकसभेमुळे महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडीची शक्यता आहे। शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे, अडचणीत आहे। जे एकतर्फी उमेदवारी देण्यात आली, मी ठाम भूमिका घेतली। एकतर्फी कसं? काँग्रेस पक्षाची जागा आहे, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू। कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये, लोकहितासाठी होते, हे सगळं मान्य आहे। पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला। अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं। विशाल पाटील असतील किंवा हे तुमची परंपरा काँग्रेस, हे मला सांगलीच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्ही काँग्रेसला वाढवलं, जपलंय आणि आतापर्यंत नवी पिढी सुद्धा मनापासून जपते, त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी लढाई ते करतात। याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये आणि आमच्या मनात शंका नाही। एवढं म्हणजे त्यांनी इतका तणाव आणि सतत आग्रह ह्या सगळ्या मंडळीने ठेवला, विश्वजितच्या नेतृत्वाखाली ठेवला। ते म्हणायचे अरे आम्ही सगळेजण आता एकत्र आलोय, वाद नाही आमच्यामध्ये, गटतट नाही, आम्ही एकत्र आलो तर आम्ही सगळीकडे जिंकू, हे आम्हाला खात्री आहे, फक्त यावेळेस आम्हाला संधी द्या, हे म्हणणारे विश्वजित आणि ही सगळी मंडळी। काही अपवाद झाले, चुनाव में हार जीत कभी कभी होती रहती है। मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं, नेमकी काँग्रेसच्या हातातनी सीट गेली, उमेदवारी मिळवली पण चिन्ह नाही मिळालं। आणि आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हा सर्वांना वाटत होतं। आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्या पर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचंही दुमत नव्हतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।